खूप दिवस झाले आपला ब्लॉकच येत नाही. म्हटलं आता आहे ना सोडूनच देऊ बर का. पुढून 3-3 बाय लोक येऊ राहिले. मी तर नाही घाबरा जानला कोण तोंड लपवायचं नाही. तुम्ही तिकडे तुमची झक मारा रे. मला झोपू द्या पहिले. साच्या भेटला साच्याला म्हटलं पुढे जायच्या आधी ना जपून कारण चोपलो आता सिग्नल लावू राहिले. आता तर डंडोरे पण अपडेट तुम्ही पण फॉलोचं बटन दाबून अपडेट करून टाका. मग लय दिवस आले पवन दादाला भेटेल नव्हतं मग त्याला आणि कृष्णाला भेटून घेतलं. पुढे चालला पा हाच कृष्ण त्यांच्या सोबत त्यांचे 2 मित्र पण येलो होते. मला घरी जायच्या आधी मला घ्यायला गाडी येईल होती. मग गाडीत बसलो आता आलोय वनीला. इकडे आल्यावर मला आजीने सांगितलं म्हण आपल्याला वनीला नाही सापुताऱ्याला जायचं. फिरायला आलो तर आपण दोघंच आलो का म्हणतो नाही रे आपल्याला एक गाडी घेऊन यायची. असं वय ही गाडी क्रेनला लावून आपल्याकडे आणायची. तसं म्हणायला गेलो तर आम्ही होतो या लोकेशन ती गाडी घाटातच बंद पडेल होती. अंदर पडायच्या आधी गाडी पटकन उचलून घेतली आणि नीट घराकडे निघालो. इकडे आधी तर डायरेक्ट गावाने लावून गेला. दिंडोरे येईपर्यंत हीच गाडीची स्पीड होती. सप्तशृंगी आयचा डोंगर पा किती भारी दिसतो. आलो भाऊ एकदाचा गॅरेज विनोद भाऊ पण इडच होता गॅरेज वर. दुकान इडच मग इडच राहणार आहे ना. तुमच्या 4 व्हीलर गाडीला काय प्रॉब्लेम नंबर देतो नक्की कॉन्टॅक्ट